पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. नमस्कार. आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माहीम रेवाळे पालघर इथे राहणाऱ्या असो रुचिता भाग्येश पाटील या वहिनींना भेटणार आहोत आणि आज होळी साजरी करणार आहोत. इकडच्या होळीचं वैशिष्ट्य वेगळं आहे या पट्ट्यातल्या, कारण यामध्ये म्हणजे मधोमध एक सुपारीचं झाड असतं. त्या सुपारीच्या झाडाची पूजा केली जाते आणि मग अवतीभोवती रचलेली लाकडं आणि यातून ती होळी. थोडक्यात वाईट सगळ्या गोष्टींचा नायनाट होऊ द्या आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ द्या असं म्हणत आजच्या भागाला सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा. आणि हो, शहरांमध्ये राहणाऱ्या माझ्या छोट्या दोस्तांना मोठ्यांना एक विनंती, तर होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होते. बाजारातून आणलेले रंग असतात, ते रंग एकमेकाला लावताना काळजी घ्या. आपला आनंद साजरा करत असताना आपल्या आनंदाबरोबर दुसऱ्याचं नुकसान होणार नाही किंवा दुसऱ्याला दुःख मिळणार नाही याची काळजी घ्या. आणि त्याचबरोबर रंगांचा खेळ आहे, म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण होते, दुसऱ्यांना त्रास होईल असं वागू नये. पण हो, आनंदाच्या रंगांची उधळण करण्यासाठी आता आपण साजरा करूया आजचा होलिकोत्सव. चला. चला, स्वागत तर छान झालेलं आहे आणि आता उखाणा घेताय ना? हा पाठ केलाय की नाही? मग या. होळीच्या दिवशी हवी पुरणाची पोळी, होळीच्या दिवशी हवी पुरणाची पोळी, भाग्यश्रावांची मी रुचिता अगदीच लाडकी. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी छोटी सानवी. बर. ही माझी सासू. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार. ही माझी नळन. नमस्कार. ह्या तिच्या 2 मुली अस्मी आणि मुक्ता. बर. ती माझी वहिनी. नमस्कार. ह्या माझ्या मावशी. नमस्कार. हे काका. नमस्कार. हे नरेश काका. हेही काका आहेत, ते दादा आहेत, हे सोना दादा आहेत, हे आप्पा आहेत आणि हे सगळं आमचा रेवाळे परिवार आहे, कुटुंब परिवार. हा काक्या आहेत सगळ्या आमच्या. ही माझी आत्या. नमस्कार. खूप आतुरतेने तुमची वाट बघतो. नाही नाही, आणि त्यांचं इतकं धडपड चालू होती की माझी आत्याच्या आत्या ओळख करून द्या म्हणून. नमस्कार. आणि ह्या सगळ्या जणी आमचं रेवाळे कुटुंब परिवार आहे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. होळी रे होळी पुरणाची पोळी, भूषणचे नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. मनातील राग द्वेष काढून टाकूया होळीच्या दिवशी, मनीषचे नाव घेते ऐका हो आदेश भाऊजी. नमस्कार. तुम्ही टेन्शन आलंय तुम्हाला? नाही नाही, अजिबात नाही. नक्की? थोडीशी भीती वाटते. कसली भीती वाटते? रेवाळ्यातला कार्यक्रम व्यवस्थित होईल की नाही हे सगळ्याचं टेन्शन तुम्हालाच असतं का? बरं, माहेर कुठलं? बोर्डी. कोण कोण असतं माहेरी? आई, बाबा आणि भाऊ. सध्या आई नाही. नमस्कार. तुमचं बालपण कुठे? इकडे माहीमलाच, रेवाळे. पुन्हा एक मनातला प्रश्न विचारू. ह्या शेजारी उभ्या असल्या की तुमचा आवाज वाढत नाही का? हा, वाढतो ना. अरे आवाज गेला. तुमच्या घरी कोण कोण? आई, बाबा, मी आणि एक बहीण. तुमच्या दोघांपैकी आज जर स्पर्धा घेतली की जास्त टेन्शन मध्ये कोण आहे, तर कोण जिंकेल? हा वहिनी? दोघे. याला प्रेम म्हणतात. एक दुजे केली म्हणतात ना ते.
बरं, पण कसं जमलं तुम्ही सांगा वहिनी, कसं जमलं? ऍक्च्युली मी सर्व्हिस करत होती. घरून पप्पांनी सांगितलेलं की एक आपल्याला मुलगा बघायला जायचंय. माझी काही इच्छा नव्हती कारण मी एक्झाम देत होती. MBA ची फर्स्ट इयर माझं चालू होतं. बरोबर. आणि पप्पांच्या मित्रांनी सांगितलं, जे त्यांची आता मावशेजी आहेत, त्यांनी सांगितलं की आपल्याला मुलगा बघायला जायचंय. सकाळीच जायचंय. कुठे कुठे? पहाटे पहाटे 6 वाजता आम्ही ती मुलगा बलसाड दूध पकडली. टाकत होता का? नाही हो, पण आम्हाला गाडीच नाही. बोर्डीला गाडीचे अच्छा, बोर्डीवरून येण्यासाठी पहाटेची गाडी. हा. मला वाटलं मुलाला बघायला जायचं तर पहाटेला, म्हणजे एकतर तो दूध केंद्रावर असणार किंवा पेपरच्या काहीतरी बिझनेस. आणि मग आपल्याला माहिती होतं का या बघायला येणार आहेत? हा, आदल्या दिवशी कळलं. कसं कळलं तुम्हाला आदल्या दिवशी? घरी फोन आला. घरी फोन आला. बरं, मग बोर्डीवरून कुठे आलात तुम्ही? केळव्या रोडला आले. हा, आणि मग तिथे अंबामाता मंदिर होतं. सकाळी आल्यानंतर सकाळी आम्ही तिथे सगळे आले, पण ज्या वेळेला स्टेशनवरनं उतरत होते त्यावेळेला आई, भाऊ आणि बाबा होते. आई मला हळूच बोलली की म्हणे बघ तुझा हिरो आहे तिथे उभा आहे. आणि एक मिनिट अंबा मातेच्या देवळात तुम्ही काय करत होता? आम्ही इथून गेलेलो. अच्छा, तुम्ही इथून गेले होते. आणि हे कुठे उभे होते? हे प्लॅटफॉर्मवरती आम्हाला घ्यायला उभे होते कारण हे लवकर पोहोचले. आम्ही ट्रेनने येणार होते. मग तुम्ही खास आणायला गेले होते? सगळे होते, सासू सासरे आणि हे होते आणि मावशेजी होते. बरं, मग तुम्ही एकमेकांशी पहिल्यांदा कधी बोललात? त्याच वेळेला केळव्यालाच, जेव्हा हे स्टेशनवरती मला दिसले. आणि माझं हे होतं की भावाला आवडेल तेव्हा मला आवडेल. भाऊ पण आधीच सांगते की हा छान आहे, कारण मला हाईटचं क्रेज होतं. त्यांची हाईट बघितली आणि मला आवडली. म्हणजे हाईट यांची खूप आहे? म्हणजे मला आवडते हाईटेड, कारण आमच्या घरात सगळे हाईट कोणाचीच नाही आहेत. माझी म्हणजे तेवढी आहे, बाकी कोणाची हाईट नाही आहेत. त्याच्यामुळे मला हाईटेड माणसांचा खूप क्रेज. मला हाईट वाला मुलगा का पाहिजे होता, म्हणजे नवरा मुलगा? एक प्रश्न विचारतो, काय कारण? ऍक्च्युली आपण कुठेही गेले ना, ट्रेन मध्ये जाऊ किंवा गर्दीमध्ये जाऊ, आपण दिसतच नाही. आणि हायटेड माणसं कशी म्हणजे दिसतात? ते अच्छा अच्छा, मला काय वाटलं फळीवरचे डबे काढणे. नाही हो, ते सोयीमध्ये काढता येते. तुमची काय इच्छा होती हो? घरी व्यवस्थित राहणारी, जॉब केला पाहिजे असं काय नव्हतं. आता तिची इच्छा आहे म्हणून ती जॉब करते. अच्छा अच्छा अच्छा, पण घरी राहणारी, व्यवस्थित राहणारी. बरं बरं, म्हणजे हे असं का म्हणतायत? व्यवस्थित राहणारी हवी होती आणि त्यांना नाही मिळाली आहे हो, का? असं नाही. म्हणजे घरी आई बाबांना पकडून राहणारी. पकडून? आताच्या मुली असं नाही हो. आताच्या मुली फ्लॅट हवंय, हे हवंय असं म्हणतात. तर घरात राहणारी, सगळं सांभाळून घेणारी, असं अशी मुलगी पाहिजे होती तुम्हाला. हो, तशी मिळाली? हो. हे कधी कळलं तुम्हाला? लग्नच अरेंज मॅरेज झालं तेव्हा. अरेंज मॅरेज झालं तेव्हा. बरं बरं बरं. आता या गप्पा, या सगळ्या गोष्टी सुरूच राहणार. पण आता या खेळासाठी, पहिला जो खेळ आहे ना, त्यामध्ये मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचंय. पण तुम्ही इकडनं सगळ्या मैत्रिणींकडनं, शेजाऱ्यांकडून, कारण तुम्ही मगाशी म्हणालात की सगळे उत्सव या गावामध्ये साजरे होतात आणि हे सगळं एक खूप मोठं कुटुंब आहे. त्यामुळे या कुटुंबातल्या सगळ्यांना आपण आता सहभागी करून घेणार आहोत. वस्तू देत असताना जर ती वस्तू रिपीट झाली तर ती वस्तू आज बाद होणार आहे. म्हणजे समजा नथ असेल आणि जर 2 नथी आल्या तर ते दोन्ही नथी बाद होणार. म्हणजे ती मोजलीच जाणार नाही वस्तू म्हणून. पण एकच वस्तू पाहिजे अशा पद्धतीने लक्षात ठेवा. जितक्या जास्त वस्तू गोळा करणार तितकं बक्षीस मिळणार. म्हणजे एक जरी वस्तू रिपीट झाली, माळ असेल आणि 2 माळ आल्या तरी ती बाद होणार. वेळ आहे 2 मिनिटाची आणि 2 मिनिटामध्ये सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या मदतीने, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचा हातभार लागत हा खेळ इथे होणार आहे. आणि जितकं वजन सांगणार तितकं वजन 2 मिनिटात गोळा करणार का बघूया. वजन आहे 500 ग्रॅम. चला, वेळ सुरू झाली. एकच 2 झाले तर वस्तू बाद आहे. तीस सेकंद राहिलेली आहेत. 20 सेकंद राहिलेली आहेत. 20. 5 ग्रॅम आहे. 5 अजून. 10. 9. 8. 7. 6. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. अभिनंदन. 3000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आजचा हा होळी विशेष भाग आणि त्यानिमित्त आज सगळ्या जणींच्या चेहऱ्यावरती एक उत्साहाचं वातावरण आहे. आणि अशा दिवशी मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत, बरोबर ना? मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? भरपूर खायला हवं यांनी. कोणी? खातच नाही म्हणून यांची तब्येत नाही होणार. का खात नाही हो तुम्ही? तो किती खाणार रोज? किती खायला पाहिजे? फक्त जेवतात दुसरे काही खातच नाही. ह्यांना दूध दिलं नको, हे नको, ते नको करत असतात. का असं करता? तुम्ही भरपूर खायला पाहिजे अशी आमच्या वहिनींची इच्छा आहे, तुम्ही काय ऐकत नाही असं? आणि स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभावात तापट आहेत खूप. काय दिसतात तसे नाही चेहऱ्याकडे वाटत नाही बघून, म्हणून सांगते दिसतात तसे नाही, पण खूप प्रेमळ आहे. हा पण प्रेमळ आहे का? बरं बरं बरं. आता तुम्हाला विचारतो, आमच्या वहिनींनी स्वभावात काय बदल केला? कुठला बदल करावा? चिडायचं कमी करा. नाही कळत. मी तुम्हाला आधी सांगितलं मी चिडते ते माझं मलाच कळत नाही. हे बरं आहे. चिडते ते माझं मला कळत नाही, पण अख्ख्या घराला कळतं त्याचं काय? नाही कळत. विचारा तुम्ही. थांबा, कोणाला विचारू? सासूला विचारा. सासूबाई कुठे आहेत? सासूबाई सांगा हो, या चिडलेल्या तुम्हाला कळतात की नाही? कळतात ना. पण ते तात्पुरता तेवढ्या पुरतेच चिडतात आणि तेवढं मग पुन्हा शांत. बरं बरं. पण या दोघांबद्दल काय सांगाल तुम्हाला? तुमच्या म्हणजे सुनेने तक्रार केली की तुमचा मुलगा कमी खातो, ते कशामुळे? तुमच्या हातचं आवडत नाही का ह्यांच्या? तसं सगळं आवडते, पण ही भाजी नको, ती भाजी नको, हे नको, ते नको, असं करून तो कमी जेवतो. बाकी काय करत नाही. तुम्हाला काय बर्गर बिर्गर पिझ्झा अरे सासरे भावांकडे द्या जरा. एकदम व्यवस्थित चाललेलं आहे, असं काही अडचणीचं काही नाही. आणि आता आम्ही रिटायर झालो त्यामुळे त्यांच्याच जवळ सगळा संसार दिलेला आहे. ते तुझं पुढचं बघावं. बरं, अजून कोण बोलणार? माझा भाऊ भाग्येश खूप प्रेमळ आहे, समजूतदार आहे आणि वहिनी रुचिता. आमच्या दोघींची अगदी मैत्रिणीसारखी आमचं नातं आहे. म्हणजे आम्ही एकत्र फिरायला जातो, शॉपिंगला जातो. तुम्ही दोघी शॉपिंगला जाता? हो हो. मला कळलं तुमची तब्येत का सुधारत. बोला बोला. वहिनी खूप हौशी आहे. कुठेही कधीही प्लॅन केला तरी नेहमी रेडी असते आणि दादाचं कधी नाही नसतेच. दादाची नाही नसते? हां. दादाची घाई तरी असते का? हा असते ना? हो. व्हेरी गुड. अजून कोण? माझा चुलत भाऊ आणि माझी वहिनी. वहिनीचा स्वभाव खूप छान आहे आणि भावाचा पण स्वभाव खूप छान आहे. तिला नाचायला खूप आवडते आणि डान्समध्ये कधीही नेहमी तिचा सहभाग असतो आणि खेळाची फार फार आवड आहे. वाजवा ते आणलेलं ते. त्यामुळे तिचं आणि आमचं खूप छान जमते. बरं 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 बरं. चला, याच नोटवरती आता आपण म्हणजे या गप्पा आहेत, नाचही बघायचं आहे आणि त्याचबरोबर या गावाची पद्धत म्हणजे प्रथा परंपरा कशी आहे. म्हणजे होळी साजरी करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. काही ठिकाणी फक्त लाकडं असतात, पण या गावात आल्यानंतर आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी मधोमध सुपारीचं एक झाड ठेवलेलं आहे आणि अवतीभोवती सगळी लाकडं आहेत. ती कसं काही म्हणजे इथली पद्धत कशी आहे, प्रथा परंपरा कशी आहे तीही बघणार आहोत. पण त्याआधी हे दोघे अभिनय करणार. तो अभिनय सगळ्यांनी ओळखायचा आहे कारण बक्षिसं मिळवून द्यायची आहेत आपल्याला. हा मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय आणि हे दोघे अभिनय करणार आणि सगळ्यांनी ओळखायचं आहे. हा ओठांची हालचाल केली तर बक्षीस बाद होणार. वेळ सुरू. थांबा, ओठांची हालचाल करायची नाही. वेळ सुरू झाली. दोन शरी बोलायचं नाही. सर्व नवरा माणूस 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 सर्व चौघीच साधी माणसं. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. मराठी गाण्याचा अभिनय. तुम्ही जरा अभिनय करायचा नाही. आता हा अभिनय तुम्ही करायचा. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. होळी होळी आला होळी सण लय भारी चल नाचूया. ह्याचं बक्षीस मिळू शकत नाही कारण एक तर तुम्हाला हे नीट गावं लागेल आणि त्याच्यावर तुम्हाला दोघांना नाचावं लागेल. गाणं. मस्तीची पिचकारी गुलाल रे. पण एक मिनिट
आजपर्यंत 11 वर्षामध्ये इतका अप्रतिम नाच मी कधी बघितला. टाळ्या वाजवून अभिनंदन करा. आणि आमच्या वहिनींना झी मराठीकडून मोत्याचे तोडे मिळाले. अभिनंदन. म्हण आहे म्हण. हा 1 2 3. पटाका लाईट फटाके फटाके होळी फटाका फटाका घाबरणार 10 फटाके 9 8 7 बोंबा मार 6 बोंबा मार 4 आधी होळी मग शिमगा आधी होळी मग आज होळी मग शिमगा आज होळी मग शिमगा. ही म्हण होती, असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा अशी म्हण होती. 2 बक्षिसं मिळाली, 3रं बक्षीस गेलं. आणि आता या होळी विशेष कार्यक्रमामध्ये आज पैठणी कोण जिंकणार तेही आपण बघणार आहोत. तुझं नाव सांग. नुपूर. नुपूर, तू पोएम म्हणणार, कविता म्हणणार? म्हण. जॉनी जॉनी. छान आहे, मला आवडली. हा 1 मिनिट, एक चिठ्ठी काढ दे. थँक्यू. आणि 1 मिनिट बाळा, ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. हा नाव आहे मंगला प्रदीप वर्तक. नाव सांग. मंगला प्रदीप वर्तक. कुठे राहता तुम्ही? शेजारीच राहते. बर, घरी कोण कोण असतं? मी, माझे मिस्टर आणि 2 मुलगे. आता मिस्टर कुठे? आता होते. बोलवा ना. या 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 या. इतका वेळ तिकडे उभे राहून तुम्ही कार्यक्रम बघत होता. आता यांचं नाव जाहीर झाल्यावर कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटलं. आता बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि पैठणीचा खेळ संपल्यानंतर आपण पारंपरिक पद्धतीची पूजाही अनुभवणार आहोत. पण आधी हा खेळ पैठणीचा. खेळ सोपा आहे. या ठिकाणी अनेक प्लास्टिकचे चेंडू ठेवलेले आहेत. तुम्हा दोघींकडेही पिचकारी दिलेली आहे. बादलीमध्ये त्या रंगात बुडवायची, पाणी घ्यायचं आणि मग ते पाणी पिचकारीतलं तुम्ही अशा पद्धतीने मारायचं की समोर असलेली ती जी पांढरी रेष आहे, इकडे रांगेत असलेले ते प्लास्टिकचे चेंडू रेष ओलांडून पलीकडे जायला पाहिजे. वेळ आहे 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त गुणसंख्या या दोघींपैकी ज्या कोणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. हात बुडवून मागे घ्या. 20 सेकंद झालेली आहेत. 2 आतापर्यंत गुणसंख्या 2. 30 सेकंद झालेली आहेत. 3 4 10 9 8 7 6 5 4 3. वेळ संपली. आतापर्यंत गुणसंख्या आहे 5. वेळ आहे 1 मिनिटाची. तयार आहात? 1 2 3. अजून 1 पाहिजे. 1. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या वर्तक वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन.
आजच्या या होळी विशेष भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पारंपरिक पद्धतीनं साजरी होणारी होळी, त्याचा आनंद घेऊया आणि आजचा भाग इथंच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन आयोडेक्स प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. नाय गो बाये आजच फळाले दे रे वण दादा जिरी मिरी कोथंबरी